नमस्कार, मी स्मित जाधव, रवी सीड्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड, जिल्हा प्रतिनिधी। आज आपण रावणगाव, तालुका भोकर, जिल्हा नांदेड या गावी आलेलो आहे। जे खरीप 2025 मध्ये आपले शेतकरी उन्नती सोयाबीन वापरले होते, त्यांच्या शब्दातून आपण त्यांचा मनोगत ऐकून घेऊ। साहेब नमस्कार। नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा साहेब। माझं नाव पूर्ण रोहित विलास कदम, राहणार राऊंडगाव, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. आपला मोबाईल नंबर सांगा। मोबाईल नंबर 766663 गौरेच आहे। तुम्ही गेल्या वर्षी आपलं रवी सीडचे उन्नती किती बॅगा वापरले होते? 3 बेगाव 3 बॅगा। तर 3 बॅगाला तुम्हाला उत्पन्न किती झालं? 33 क्विंटल उत्पन्न आलेलं आहे 3 बॅगाला, 3 एकर मध्ये। कारण की एवढा पाऊस होता साहेब, बाकीच्या व्हरायटीपेक्षा तुम्हाला उन्नतीमध्ये काय जाणवलं? तुमचा बॅग चांगली आहे, बियाणं चांगलं आहे, बियाणं एकदम ठोकर आहे, म्हणजे बाकीच्या सोयाबीन पेक्षा याचा बियाणं एकदम ठोकर आहे। आणि याला काही पिवळा वगैरे काही दिसला का तुम्हाला? काही काहीच नाही. म्हणजे पिवळा मोजाक पण येत नाही, रोगाला प्रतिकार चांगला आहे। आणि एवढ्या त्याचे काही शेंगा वगैरे तुम्ही मशीन हार्वेस्टिंग न काढले, कसं काय काढले साहेब? नाही तर आपण हालून आणणार काही तुमचं शेंगा वगैरे काही फुटलं काय काढताना? काहीच म्हणजे शेंगा बी फुटत नाही। म्हणजे एवढं चांगलं, एवढा पावसात गेल्या वर्षी सतत पाऊस असल्यामुळे बी एवढा म्हणजे त्यांना चांगलं उत्पन्न आलेलं आहे। आणि साहेबांना फुलं कोणते आले होते? पांढरे फुलं येतात, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, पांढरे फुलं येतात। आणि येणारे खरीप 2026ला तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता? उन्नती लावा तर मी तर या वर्षी लावून बघितली होती, उत्पन्न मला चांगलं उत्पन्न मिळालं. फक्त एवढं सांगू शकतो का शेतकरी हे बॅगा घ्यावं, बियाणं लावावं आणि आपण उत्पन्न जास्त काढावं. जास्त काढावं। काय तुम्ही पुढच्या वर्षी किती बॅग लावणार स्वतः? तुम्ही आता 3 बॅगा तुम्ही लावले होते, तर येणाऱ्या खरीप मध्ये आता तुम्ही किती लावणार आहे? तर मग 5-6 म्हणजे 6 बॅगा, 3 वरून तुम्ही 6 बॅगा पुढच्या वर्षी लागवड करणार आहे। ठीक आहे साहेब, धन्यवाद।